यानंतर आणखी एक मोठी बातमी आहे ती म्हणजे अजित पवार आणि रोहित पवार यांची प्रीती संगमावर भेट झालेली आहे। दर्शन घे काकाचं अजितदादांचा मिश्किल टोला यावेळेस बघायला मिळालेला आहे आणि रोहित पवार यांचा अजितदादांना वाकून नमस्कार पाहायला मिळाला। एकूणच आपण पाहतोय तू थोडक्यात वाचलास असं सुद्धा अजित पवार इथे म्हणालेत। माझी सभा झाली असती तर काय झालं असतं असं अजित पवारांनी त्या ठिकाणी रोहित पवार यांना म्हणत डिवचलंय। तर दर्शन घे काकांचं असा टोला मिश्किल टोला अजितदादांनी खरं तर लगावलाय आणि यावेळेस रोहित पवार यांनी अजितदादांना वाकून नमस्कार सुद्धा केला असल्याचं बघायला मिळालं। मात्र रोहित तू थोडक्यात वाचला असं विधान यावेळेस अजित पवार यांनी केलेलं आहे। दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय आणलं नाही रे मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय आणलं नाही रे मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय मिश्किल वक्तव्य रोहित पवार आणि अजित पवार यांच्यातला वाकयुद्धाचा हा संघर्ष आपण आतापर्यंत पाहिलेला आहे। मात्र हे खेळीमेळीचं त्यांचं हे संभाषण सध्या सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल आणलं नाही रे मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय यावेळेस आपण बघू शकतोय रोहित पवार यांनी वाकून अजित पवार यांना नमस्कार सुद्धा केलेला आहे। आणि यावेळेस अजितदादा यांनी केलेलं हे मिश्किल विधान आणि अजितदादा यांच्या विधानानं संपूर्ण कार्यकर्त्यांमध्ये एकच आनंदाचं आणि गमतीचं वातावरण आणलं नाही रे मला। काय सांगाल आता तुमचं समोरासमोर एकमेकाशी गाठभेट झाली, मी त्यांच्या पायाही पडलात, आशीर्वाद घेतले। पाया मी माझी जी काही संस्कृती आहे एक वडीलधारी व्यक्ती आणि माझ्या 19च्या इलेक्शनमध्ये त्यांनी मला खूप मदत केली होती आणि त्या अनुषंगाने माझे काका असल्यामुळे शेवटी संस्कृतीप्रमाणे पाया पडणं ही जबाबदारी आहे। कारण ही जी भूमी आहे चव्हाणसाहेबांची स्मृती ठिकाण आहे, या भूमीमध्ये तरी कुठलाही भेदभाव करून चालत नाही। इथं संस्कृती पाळणं फार महत्त्वाचं आहे, आम्ही तरी पाळतो आणि हे त्या ठिकाणी मी केलेलं आहे। मी त्यांचं दर्शन घेतलं। जाता जाता ते असंही म्हणले की माझी सभा झाली असती तर अडचण झाली असती। नाही झाली असती तर नक्कीच काही प्रमाणात वर खाली झालं असतं, उलटही होऊ शकलं असतं, पण बारामतीमध्ये ते इतके अडकून पडले होते त्यांना माझ्या मतदारसंघात येता आलं नाही। पण शेवटी ते मोठे नेते आहेत, निर्णय त्यांचा होता, पार्टी त्यांची। आज आमदारकी जर बघितली सगळ्यात जास्त आमदार हे त्यांच्यामध्ये तिथं निवडून आलेले, चांगली गोष्ट आहे। मी त्यांचं अभिनंदन सुद्धा केलेलं आहे। आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडून अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात। संभाजी, काय सांगाल? अतिशय मिश्किल विधान अजितदादांचं हे पाहायला मिळालं आणि रोहित पवार यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। काय नेमकं घडलंय त्या ठिकाणी? रोहित पवार हे शरद पवार यांच्या सोबत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि परत निघाले त्यावेळी अजित पवार आले। त्या ठिकाणी दोघांनी एकमेकांकडे बघून स्मित केलं। अजित दादा म्हणाले की अरे काकाच्या पायात पड आणि मग रोहित पवारांनीही वाकून अजित पवार यांना नमस्कार केला आणि दोघांनी हास्य विनोद झाला। यावेळी सगळ्या कार्यकर्ते हे अचानक झालेल्या भेटीमुळे अवाक झाले। धन्यवाद संभाजी दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच दर्शन घे दर्शन काकाचं आणलं नाही रे मला नाहीतर मी गाण्या थोडक्यात वाचला। माझी सभा झाली असती तर काय